नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. शेअर मार्केटमधील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत येणारा पुढील आठवडा मार्केटसाठी किती महत्त्वाचा असणार आहे. कोणते असे पॉईंट आहेत ज्यामुळे मार्केट वरती जाऊ शकतं आणि कोणते असे पॉईंट आहेत ज्यामुळे मार्केटमध्ये घसरण होऊ शकते. त्या सर्व पॉईंटवर आपण एकदा नजर टाकणार आहोत. परंतु त्याआधी आपण बघणार आहोत मार्केटमध्ये पुढील आठवड्यामध्ये सुट्टी असणार आहे की नाही. तुम्ही इथं बघू शकता मार्केटमध्ये पुढील आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुट्टी दिसत नाही. या महिन्यामध्ये सुट्टी आहे परंतु ती 21 आणि 22 तारखेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये मार्केट 5ही दिवस आपल्याला सुरू राहताना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपण निफ्टी 50मध्ये जर बघितलं तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला जवळजवळ 58 पॉईंटची वाढ बघायला मिळाली. आणि पूर्ण 5 दिवसाचा जर विचार केला तर 2 दिवस मार्केट खाली घसरताना आपल्याला पाहायला मिळालं आणि 1 दिवस मार्केटला सुट्टी होती. आणि बुधवार आणि शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला मार्केटमध्ये थोडीशी वाढ बघायला मिळाली. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये मार्केटमध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर अमेरिकेच्या मार्केटमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला 238 पॉईंटची वाढ बघायला मिळाली. म्हणजे अमेरिकेचं मार्केट एकंदरीत हिरव्या रंगामध्ये आपल्याला क्लोज होताना पाहायला मिळालं. आता आपण बघणार आहोत पुढील आठवड्यामध्ये मार्केटमध्ये परिणाम करणारे पॉईंट्स. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे अमेरिकन सरकारचं शटडाऊन. अमेरिकेतील डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन पक्षांमध्ये निधी मंजुरीवरून वाद सुरू आहे आणि या वादामुळं पुढील आठवड्यातही सरकार बंद राहण्याची शक्यता आहे. आणि याचा परिणाम जागतिक गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता आणि भीती निर्माण होऊ शकते. त्यामुळं जागतिक बाजारामध्ये आपल्याला अस्थिरता बघायला मिळू शकते आणि या अस्थिरतेचा भारतीय शेअर बाजारावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. थोडक्यात अमेरिकेतील सरकार बंद पडल्यास डॉलर आणि जागतिक गुंतवणूक या दोघांवरही परिणाम होईल, ज्यामुळं भारतीय बाजारात सुद्धा काही प्रमाणात घसरण किंवा अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे FOMC मीटिंग मिनिट्स. FOMC म्हणजे फेडरल ओपन मार्केट कमिटी, जी अमेरिकन फेडरल रिझर्व्हची मुख्य निर्णय घेणारी संस्था आहे. 16 आणि 17 सप्टेंबर रोजी जी बैठक झाली होती FOMCची, त्या बैठकीचा अहवाल येणाऱ्या आठवड्यामध्ये जाहीर होणार आहे. या अहवालात अमेरिकेच्या व्याजदरावरील निर्णय, महागाई नियंत्रणाच्या योजना आणि आर्थिक धोरणाचा पूर्ण आढावा दिला जातो. हे मिनिट्स का महत्त्वाचे आहेत? कारण अमेरिकेच्या व्याजदरांचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठांवर आणि भारतीय शेअर बाजारावर बघायला मिळतो. जर फेडने व्याजदर कमी करण्याचे संकेत दिले तर बाजारामध्ये तेजी येऊ शकते, पण जर व्याजदर वाढवण्याची शक्यता दाखवली तर बाजारावर मात्र दबाव येऊ शकतो. म्हणूनच गुंतवणूकदारांनी काय करायचं, FOMC मिनिट्सकडे बारकाईने लक्ष ठेवायचं. हे मिनिट्स ठरवणार आहेत की पुढील आठवड्यामध्ये इन्व्हेस्टरची दिशा कोणती असणार आहे, खरेदीची की सावधगिरीची. त्यानंतरचा पॉईंट आहे IPO. पुढील आठवड्यामध्ये टाटा कॅपिटल आणि LG इलेक्ट्रॉनिक्स या मोठ्या कंपन्यांचा IPO उघडणार आहे. त्यामुळं या IPOचा सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये परिणाम दिसू शकतो. त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये महत्त्वाच्या कंपन्यांचे Q2चे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी आणि टाटा एलेक्सी या दिग्गज कंपन्यांचे आपल्याला 9 ऑक्टोबर रोजी Q2चे रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि Q2च्या रिझल्ट नंतर आपल्याला या कंपन्यांची दिशा बदलताना बघायला मिळू शकते. त्यानंतर बघणार आहोत गोल्ड. सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 1,21,505 रुपये इतकी पाहायला मिळते. म्हणजे सोनं आपल्याला दिवसेंदिवस नवीन हाय लावताना बघायला मिळते. आणि जेवढी बाजारामध्ये अनसर्टिनिटी असेल तेवढं सोन्यामध्ये आपल्याला गुंतवणूक होताना पाहायला मिळणार आहे. कारण सोनं हे सेफ इन्व्हेस्टमेंट मानली जाते. त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 60 आणि $64 प्लस पाहायला मिळतात. कच्च्या तेलाच्या किमतीचा सुद्धा बाजारावरती आपल्याला मोठा परिणाम बघायला मिळत असतो. त्यानंतर बघणार आहोत डॉलर रुपीज.
एका डॉलरची किंमत 88 रुपये आणि 76 पैसे इतकी आपल्याला आज पाहायला मिळते. तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.